एखाद्या माती फिरवणं, मंत्रालयामध्ये घुसून एखाद्या भ्रष्ट बोक्यावर संतापाच्या भरामध्ये सपासप वार केले। मित्र हो, पुणे महाबळेश्वर पर्यंतच्या मोक्याच्या जमिनीचे नामी बेनामी मालक पार्थ पवार यांचे पिताश्री आहेत। त्यांच्या रक्तात जमीन भिनलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारण्यांना जमिनी गिळण्याची भूक लागलेली आहे। तर या अजगरांना क्लीन चिट देण्याचा रोग मुख्यमंत्र्यांना जडला आहे, असा टोला शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखाने आज लगावला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणामध्ये घेतलेल्या भूमिकेवरून सामनाच्या अग्रलेखातून संताप व्यक्त केला गेला आहे। फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये चौकशी आधीच संशयित आरोपीला क्लीन चिट देऊन मुख्यमंत्री फडणवीस मोकळे झाले। आता पुण्यातील मुंढवा इथल्या जमिनीचे प्रकरण बाहेर आले आणि गाजावाजा झाला तेव्हा कोणालाही सोडणार नाही असा नेहमीचा दम मुख्यमंत्र्यांनी भरला। म्हणजे त्यांनी काय केलं? कृषी खात्याची जमीन लाटण्याचा गुन्हा दाखल करून तहसीलदार वगैरेंना तडकाफडकी निलंबित केलं। इतका मोठा व्यवहार तहसीलदारासारख्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात असतो हे महाराष्ट्रातल्या जनतेनं या निमित्तानं नव्यानं समजलं, असं सामनाच्या या अग्रलेखात म्हटलंय। बरं झालं महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडली। ज्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून मुंढवा येथील जमिनीचा व्यवहार झाला त्या कंपनीचे 99% मालक चिरंजीव पार्थ आहेत, पण 1% शेअर असलेल्या दिग्विजय पाटलावर गुन्हा दाखल करून फडणवीस सरकारनं चिरंजीवांना क्लीन चिट दिली। क्लीन चिट देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही। आधी एटीएस चौकशी समिती नेमायची आणि काम सुरू होण्याआधी क्लीन चिट द्यायची। मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिल्यावर त्या एटीएसचा काय उपयोग, असा सवाल ठाकरेच्या शिवसेनेने केला आहे। म्हणजे सामनाच्या अग्रलेखातून गेल्या वर्षभरामध्ये फडणवीसांनी जितक्या गुन्हेगारांना जाहीर क्लीन चिट दिली ते पाहिल्यावर जनतेला प्रश्न पडतोय की हे महोदय राज्य चालवत आहेत की एखादे काजी कोर्टात निवाड्याचे प्रकार याच पद्धतीने चालतात, असा टोला सुद्धा लगावला आहे। क्लीन चिट देण्याआधी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे वगैरे मंडळी फडणवीसांना भेटली। आम्ही जमिनीचा व्यवहार रद्द केला असं जाहीर केलं हे महत्वाचं। हा कोणता नवा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आहे? चोरानं मुद्देमाल परत केला तर क्लीन चिट मिळते। हा संदेश समाजात जाणं घातक आहे। एखाद्या माती फिरवणं, मंत्रालयामध्ये घुसून एखाद्या भ्रष्ट बोक्यावर संतापाच्या भरामध्ये सपासप वार केले आणि पुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करतात हत्यार परत केली तर त्याच्यावरील गुन्हे माफ होणार का, असा खोचक सवाल सामनानं विचारलाय। मुद्देमाल परत दिला की गुन्हा संपतो, हा पायंडा पडला तर सगळेच गुन्हेगार माल परत गेलाय ना, याच मुद्द्यावर सुटत राहतील। महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही याचा हा पुरावा। महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते भयंकर तितकं चिंताजनक आहे, असं सुद्धा सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। एकंदर पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण आणि फडणवीस यांची त्या संदर्भातली भूमिका याबाबत सामनानं नेमकं बोट ठेवलेलं आहे। सर्वसामान्यांच्या मनात असलेली भावनाच सामनामधून आज व्यक्त झाली आहे। तुम्ही पण जरूर पहा आजचा सामना। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।